नमस्कार, मी ऋषाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या मनोज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण येथे मनुदेवी ग्रंथाचा 15वा अध्याय बघणार आहोत। या आधीचे अध्याय मी अपलोड केलेले आहे, ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की बघा व यापुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। मनुमाता श्री संतोषी मातेचेच रूप। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढवाणीश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजयी मूर्ती सर्वदा। नंतर नमिली कुलदेवता मनुबाई जगतमाता जी विश्वाची अधिष्ठाता जिच्याने लाभे सुख संपदा। नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे। नमन माझे संत जना तैसेची बुध जना ज्याचेने सुख लाभे सकल जना कल्पवृक्षापरी। मनुमातेचे हे रूप जाण त्या देवीशी करुणी नमन करीतसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया। श्रोतियांसी नमस्कार माझ असो निरंतर सर्वत्र होऊनी आदर न्यूनते पूर्ण करावे। मनुदेवीची महानता तीच वदविता केले मागील अध्यायी तत्वता श्रोतियांसी आदरे। मनुदेवीची बहीण संतोषी माता म्हणून आदरती सर्वजण महाथोरवी परिसावी शांत चित्ते। एका रम्य नगरी राहत असे एक म्हातारी चिरंजीवे सात उदरी स्नुषे समवेत नांदती। एक होता निकमवता दुर्लक्षित परी होता उष्टे देई माता स्वार्थी जनाची ही रीत। एक दिवशी होता सण जेवणाशी 5 पक्वान्न सर्वांनी केले भोजन निकमत्याच्या पदरी उष्टान्न। आईची ही वृत्ती अज्ञानी असे चित्ती भार्यापतीच सांगती रागावून निघे जावया। दारिद्र्याचा नसेवाली बहीण असो वा माऊली जातो तर जावे म्हणाली। मधु तेथे मधुमक्खी घोंगावती परी कांतेवरती प्रेम फार। निरोप घ्यावा जाई सत्वर अंगठी देऊन करी आदर क्षण होता तो वियोगाचा। कांतेजवळ नव्हते काही प्रेमाला बंधन नाही शेणाशी समजून सर्व काही पती प्रेम हीच भेट समजावी। करुणी देशाटन श्रीमंताकडे नोकर म्हणून होई तेथे स्थानापन्न एकतप निघून जाई। व्यवहारी निर्दोष श्रीमंत होई खुश सोपवून व्यवहारास तीर्थयात्रेशी निघत असे। भाग्य असे त्याचे थोर पैसे अडका संपत्ती फार ठेवून 2-4 नोकर दिनक्रम चाले वैभवाचा। परी घरी काय चाले पत्नीशी कष्टाशी लावले हिंडता राणी पाय झिजले पुढे काय घडले। श्रोते हे होऊनी सावधान ऐकावे हिंडत असता राणीवनी ललनांची पूजा बघुनी आतुरे पृच्छा करोनी कथिली संतोषी माता व्रत इत्यंभूते। संतोषी माता असे विष्णुपत्नी सर्व जगाची जी गंगोत्री जिच्याने लाभते सुख संपत्ती भक्त संरक्षण घेई अनंत नामे। शक्ती माता ती सर्वस्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी तालुस्थानी नारायणी अमृतसर विद्यापुरी। दुर्गा नामे वेणुग्रामी काली कलेतली बंगधामी परमहंस विवेक संगमी। शक्ती तीच परात्परा श्रीविद्या ती श्रीनगरी भारती तिची वाचापुरी। अंबा रत्नाचल करवरी क्षेत्र बद्रीहून एशी। रेणुमाता ती माहुरी पुण्यफलप्रदे नर्मदा तीरी। सह्यांचली अतिसुंदरी सवंदती ग्राम पैलती। भवानी माय तुळजापुरी बसलीस श्रीवहृदयांतरी। कामिनी ती विश्वंभरी मम हृदयी राई स्थिर। तिच सीता मंदोदरी अहिल्या तारानी द्रुपद कुमारी। राही रुक्मिणी वज्रेश्वरी अवतार असे वज्रनारीचा। धुळे ग्रामे प्रकट एकविरा नामे सातपुड्यातच विलासे मनुमाता नामे। अन्नपूर्णानी संतोषी माता प्रसन्ने अनंत रूपे वर्णाया शब्द अपुरे। आतुरता शिगेशी पोचता प्रश्न करी कांता
सांग मजशी व्रत धर्म आता माझी या मातेचा. दर शुक्रवारी करुनी पूजेची तयारी, पुढ्यात ठेवणी तस्विरी विष्णू असे जिचा पती धर्म. शुचर्पित होऊनी आनंदी वृत्ती ठेवणी, नतमस्तक होऊनी संकल्प सोडावा. आवाहन प्रार्थना करता साक्षात दिसे संतोषी माता, आईचे स्नान घालिता वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावी. धूपदीप ओवाळुनी गुळ चणे नैवेद्य अर्पुनी, मनोभावे नमस्कारोनी करुनी आरती प्रदक्षिणा घालावी. तदनंतर करावी प्रार्थना, सांगावी मनोकामना, आशीर्वादाची करावी याचना, पोथी कथन करावे. व्रत झाल्यावरी पूर्ण करावे उद्यापन, चित्ती ठेवूनी समाधान, संकटे पडती आपोआप. उद्यापनाच्या दिवशी खीरचने ठेवावे प्रसादाशी, निमंत्रावे 8 बाल्यांशी, व्रत पूर्ण झाले समजावे. परी असू द्यावे धानी, खाऊ नये आंबट कोणी, व्रतभंग होतो त्याच्यानी, पथ्य असे मातेचे. आता परिसावी फलप्राप्ती, कैसे मिळे व्रत समाप्ती. शांत ठेवणी वृत्ती, सावधानी होऊनी ऐकावे. या माते स्तुतीचे जाण, भावे करिता श्रवण पठन, सर्व बाधा निरसून कार्यसिद्धी होत असे. धूपदीप नैवेद्य आरती, जे मातेस नित्य करीती, त्या प्राणिया सुखसंपत्ती मिळेल सर्वदा. जे मातेस विनवती, मनोभावे सेवा करती, जवळी बैसुनी प्रार्थनी, ते सौभाग्य पावती. ज्या ललना पूजन करीती, त्यांना मिळे प्रचिती, पुत्र पौत्र संपत्ती सत्य सत्य जाणपा. संतोषी माता उच्चा निषदिनी, तो वर्चस्व गाजवी या भुवनी, त्याची या सत्वाची खाणी उद्धरली आहे. कल्पवृक्षाची ही छाया, हो तसे तृप्ती पावलिया, संसारी राहत असे ही छाया, असू द्यावे हे बोल अंतरी. ऐकुनी घेई ती अबला, जाई शरण संतोषी मातेला, व्रतधर्म आचरुनी पूर्ण केला, पुढे आनंदी आनंद झाला. संतोषी माता पावली, पत्ररूपे पती भेट दिली, लक्ष्मी घरी आली, प्रसन्न बोला माता काही न राहे उणे. पतिराज होते आनंदात, राहत होते वैभवात, दर्शन दिले मातेने स्वप्नात, आज्ञा होई स्वगृही जाण्या. आज्ञाप्रमाणे मजशी, परिव्यवहाराचे बंधन मजशी, जाऊ करा मी घराशी, एकविती वर्तमान. शंका काढली मातेने, प्रभाती जावे दुकाने, लावुनी तुपाची निरांजने, प्रार्थना मम करावी. स्वप्नी जे पाहिले, सत्य समजोनी केले, हातोहात व्यवहार घडले, मातेच्याच कृपेने. सायंकाळ झाली, मातेची स्तुती केली, मातेची कृपा झाली, आनंदे स्वारी निघाली. प्रभाते निघे जावयाशी, येता झाला अरण्याशी, कांता येई तेच वनाशी, बघे ती त्या भाग्यवंतास. ते समय विचारी मातेस, येता आहे त्यास, न ओळखले खास. माता म्हणाली, तो तर तुझा पतिदेव आहे. मातेचे उत्तर ऐकुनी, कांता जाई हर्षुनी, माता सांगे उकलोनी. मोळ 3 कराव्या लाकडाच्या, एकीशी ठेवावे मंदिरी, दुसरी ती नदी किनारी, तिसरी घ्यावे शिरी, पांगस्ताशी द्यावी विनविता. आज्ञेप्रमाणे सर्व केले, पांगस्त जवळी येता, मोडीशी मागितले, आटपून जेवण पुढे चाले, स्वगृही येऊनी भेटी आपतांना. भार्या येई घराशी, विनवी भाकर देण्याशी, प्रश्न करी सासूशी, दिशे तो पांगस्त कोण हा. पांगस्त बघे त्या सतीला, मोडीवाली ही अबला, ओळखे अर्धांगीला, भेट होई पतिपत्नींची. घडले ते सर्व समजले, स्वतंत्र राहते झाले, मातेने हे सर्व घडविले, प्रसन्न होता भगवती, उणे न काही राहती. होते उद्यापन त्या दिवशी, जाऊबाईंची मुले जेवाया येती, आंबट खाण्याचा हट्ट धरिती. शिकविले होते त्यांना तैसेची, काकू समजावी तान्यांना, संतोषी मातेच्या उद्यापना. पथ्य आहे आंबट खाण्या, होई व्रतभंग तयाने. परी शिकविलेल्या मुलांनी, जेवण होता क्षणी, पैसे घेतले काकूपासूनी, खातेश चिंचा तैसेची आवडे. तेणे झाला व्रतभंग, राजदूता कावी होई पतिवियोग. माते काय घडले हे सांग, मातेनी चूक आणली धानी. पुनरुपी करुनी उद्यापन,
ठेवून चित्त सावधान, ब्राह्मणाही दिदले आमंत्रण, व्रताची सांगता ऐसे केली. माता प्रसन्न झाली, दाम्पत्य लाभे पुत्ररत्न, घेती दररोज दर्शन. ये प्रकारे लाभे धनसंपदा, मातेने विचार केला. जाऊया सतीच्या घराला, कुरूपवेश तो घेतला. येती झाली ते ठाई, ते रूप बघोनी, जाती सर्व घाबरोनी. पती सतीने हेरले मनी, रूप हे मम मातेचे, ती समजावी सगळ्यांना. करती ते क्षमा याचना, म्हणती आम्ही मूर्ख अज्ञानी, अपराध आम्ही केला. मातेने क्षमा केली सर्वांना, बालके समजून त्यांना. आशीर्वाद दिधला कुटुंबियांना, अंतर्ध्यान पावती झाली. ऐसे हे संतोषी माता कथन, श्रोतह तुम्ही केले श्रवण. प्रचिती पावावी म्हणून, विस्तारोनी सांगितले, हे मातेचे आख्यान, रसाळ प्रीतिभोजन. श्रोत्यांना सोनियाची खाण, आदरे परिसजे, जगताचा दाता तो विष्णू भगवंत, भार्या त्याची शोभे लक्ष्मी गुणवंत. लक्ष्मी विना मानव तो दारिद्र्यात, लक्ष्मी ज्याचे घरी तो असे सुखात. ये साठी करावे पोथी वाचन, कार्यक्रम असावा प्रतिदिन. शक्य नसल्यास शुक्रवारी पूजन, त्याने मिळे धन्यधान्य सर्व संपदा. इति श्री संतोषी मातेची महता, तिची तीच वदविता, आपुली ती माईक वार्ता. करविता श्री विष्णू भगवान, श्रीदेवी ग्रंथ करणार, निमित्त मात्र मी दिजवर, देविनीची हा ग्रंथ साचार. निजमुखे वदविला, पांझरा पटिका सन्निध ठिकाण, धुळे शहराचा मी एक ब्राह्मण. मांडव्य गोत्री जन्मुन, देवीशी शरण सद्भावे, संतोषी माता पावली, इच्छिले ते देती झाली. भक्तांसाठी ही सावली, हीच एक प्रार्थना, ठेवणी गाढ विश्वास, ठेविते ती भक्तास, पुरविनी धनास, सुखी करीते सर्वांना. श्री संतोषी माता व्रत महात्म नावाची पोथी प्रसिद्ध झाली. ती भालचंद्र जोशींनीच लिहिली, वाचकांना सहादरे सादरे केली. या अध्यायी पुनश्च इति श्री सूरसभरित संतोषी माता महात्म्यं समाप्त्यं. श्री लक्ष्मी नारायणापमस्तु. श्री राधा कृष्ण समर्पमस्तु. शुभं भवतु. इति श्री सूरसभरित भालचंद्र जोशी रचित मनुदेवी महात्म्यं 15वा अध्याय गूढः. श्री जगदंबार्पणमस्तु.